तर मित्रांनो हा आहे परळचा विघ्नहर्ता। तर मित्रांनो इथे खूप वेळ लाईन मध्ये उभं राहून या एका व्यक्तीला चक्कर आली आहे। तर इथे बघताय मित्रांनो चक्कर तर मित्रांनो ही बघताय परळचा मोरेश्वर। तर मित्रांनो मी पोहोचलोय लालबागच्या राजाच्या समोरच आहे, मुखदर्शन मी तुम्हाला दाखवतो। तर नमस्कार मित्रांनो, मी त्याचे स्वागत करतो पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललोय मुंबईला गणपती बाप्पा बघायला, मुंबईचे गणपती आणि डेकोरेशन्स बघणार आहोत आपण। तर आपण लालबाग परळला जाणार आहोत पहिला आणि नंतरला तिकडून खेळवाडीमध्ये जाऊ, चंदनवाडीला पण जाऊ, चंदनवाडीचा गणपती बघू आणि असाच आपला ब्लॉग असणार आहे गणपती बाप्पांचा। तर व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण कशी वाटली व्हिडिओ ते पण कमेंट करून नंतरला सांगा तुम्ही। आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत राहू। चला तर मग ही व्हिडिओ आपण चालू करूया। आणि ज्यांना कोणाला गणपती पाहण्यासाठी टाईम मिळत नाही आहे आणि जाता येत नाही आहे त्यांच्यासाठी ही व्हिडिओ खास असणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, ह्या व्हिडिओ मार्फत तुमची प्रतिक्रिया काय ते मला कळवा, कमेंट करून नक्की सांगा ही व्हिडिओ कशी वाटली। चला तर मग सुरुवात करूया। तर मित्रांनो आता आपण आलोय कांदिवली स्टेशनला। तर आपल्यासोबत आहे निशांत आणि निखिल आहे। तर आता वाजलेत 12:06, 12:06ची ट्रेन पकडून आपण जाणार आहे चर्चगेटला। चला तर मग जाऊया। आपण उतरलोय आता प्रभादेवी स्टेशनला। तर हा आहे ब्रिज आणि इकडून आता आपण जाणार आहोत परळचा राजा पहिला करणार आहोत। परळचा राजा, परळचा सम्राट आणि परळचा महाराजा। तर इकडून आपण डायरेक्ट जाणार आहोत तिकडे, ठीक आहे। मग तिकडून आपण पुढे पुढे जाऊ, मुंबईचा राजा, गणेश गल्ली आणि चिंचपोकळीचा चिंतामणी वगैरे, मग आपण इकडून जाऊ सरळ, ठीक आहे। चला तर मग जाऊया। तर मित्रांनो आपण आता आलोय परळचा महाराजा बघायला आलोय। तर इकडे गर्दी बघा किती आहे आणि ही पासची लाईन, आम्ही पास काढलाय। पास कुठे आहे? तर आम्ही पास काढलाय, पासच्या लाईनमध्ये आणि तुम्हाला मेन लाईन मी दाखवतो कुठे आहे ती। तर आता आपण पहिला दर्शन करून घेऊया, ठीक आहे। तरी बघा ही आहे पासची लाईन आणि आता आपण इथे आलोय आतमध्ये। तर हे बघा ही मूर्ती आहे। हे बघा मित्रांनो इथपर्यंत लाईन आहे पूर्ण आणि त्याचा गेट पूर्ण आतमध्ये आहे, तो बघा तिथे एवढी मोठी लाईन आहे। तर आता आपण चाललोय परळचा राजा बघायला नरे पार्कला, ठीक आहे। तर आपण जाऊया आता नरे पार्क, तिथे बघूया किती गर्दी आहे आणि किती काय ते बघूया, ठीक आहे। तर मित्रांनो हा आहे परळच्या महाराजाचा मेन गेट। इथे आतमध्ये समोर बसतो तो परळचा महाराजा आणि तीच ती मूर्ती पूर्ण आता मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध नाही तर पूर्ण जगप्रसिद्ध मूर्ती आहे ती। 45 डिग्री ती इकडे बसते, परळच्या महाराजाची मूर्ती। अतिशय सुंदर मूर्ती आहे। तुम्ही लालबाग परळमध्ये याल, लालबाग परळमध्ये याल तर ही मूर्ती नक्की बघा तुम्ही। खूप गर्दी आहे ह्या मूर्तीलाच, सुरुवातीलाच आम्ही ती मूर्ती बघितली। तर आता जाऊया इथून परळचा राजा बघायला, ठीक आहे। चला तर मग। तर मित्रांनो आता आपण आलोय परळचा विघ्नहर्ता पाहण्यासाठी। तर इकडे पण खूप लाईन आहे बघा, तुम्ही बघताय। बघूया आपण आपल्याला कसं एंट्री मिळते ते आता बघूया। तर आता आपण परळच्या विघ्नहर्ताच्या लाईनमध्ये आहे। आपली लाईन आहे सर, पूर्ण लाईन आहे आणि नॉर्मल लाईन। तर मित्रांनो तो परळच्या विघ्नहर्त्याला आलो आहे। तर इकडे या लोकांनी शो ठेवला आहे, तर त्या शोचं नाव आहे तुंबाड। तर बघूया, थोडं हॉरर पण आहे असं बोलतायत। आता बघू, एक्साइटमेंट आहे तर बघू जाऊ।
हा तुंबाड मूवीमधला बहुतेक सीन असणार हॉरर करून. आता बघूया. कुठला डायलॉग आहे शुभम त्यातला? सोजा नाही तो हसता राजा आहे. सोजा नाही तो हसता राज आहे का. आणि इथे निशांतला झोप आली आहे. कधी पण येतो तर निशांत झोपाच काढायला येतो इकडे. इथे लाईन बघताय, ही पण 5ची लाईन आहे इकडे. आणि आम्ही पण इकडे 5च्या लाईनमध्ये आहे आणि इकडे ही नॉर्मल लाईन आहे. आणि इकडे 5 देतात कार्यकर्ते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा. भद्रं. तर मित्रांनो हा आहे परळचा विघ्नहर्ता. लालसेच्या वाईट विळख्यातून बाहेर पडा. चांगलं कर्म ते चांगलं फळ. गणपती बाप्पा तर मित्रांनो लाईन बघा किती वाढतच चाललेली आहे. दोन्ही साईडला लाईन आहेत आणि एक मागून पण लाईन आहे तिकडून. आणि आता आपण चाललोय. तर मित्रांनो आपण परळचा विघ्नहर्ताचा शो बघितला. तुंबाड हा शो होता. तर तिकडे खूप चांगला संदेश दिला आहे लोकांना. आणि तुम्ही पण विजिट करा तिकडे, खूप छान आहे. थोडी गर्दी भरपूर असते तर पण शो चांगला आहे. गर्दी भरपूर असल्यामुळे लोक निघून जातात अर्धेच. तर तुम्ही बघा, खूप चांगला आहे शो. चला, ते तिकडे शूट करायला वगैरे देत नाही शो, नाहीतर मी तुम्हाला शूट करून दाखवला असता. आतमध्ये गेल्यावरच फोन वगैरे बंद करायला सांगतात. ठीक आहे, चला तर मग जाऊया. तर मित्रांनो आता आपण आलो आहे अरुणोदय मित्रमंडळ, परळमध्येच आहे. तर अरुणोदय मित्रमंडळाचं आपण गणपती बाप्पा बघूया आता जाऊन. ठीक आहे, चला. खूप छान अशी लाईट सजवलेली आहे बघताय तुम्ही. आणि पाऊस पण यायला लागलाय. तर मित्रांनो आता आपण आलोय गणपती बाप्पाच्या मंडपाजवळ, अरुणोदय मित्रमंडळ परळ. तर बघूया आता आपण. पाऊस पण यायला लागलाय. इकडे गर्दी कमी आहे आणि खूप छान असं मंदिर आहे, सजवलंय. तर इकडे मित्रांनो वेगवेगळ्या मंदिरातले दर्शन तुम्हाला बघायला मिळतील. वैजनाथ, केदारनाथ. इथे बघता तुम्ही विश्वेश्वर मंदिर आहे, महाकालेश्वर मंदिर आहे आणि इथे आपला बाप्पा विराजमान आहे. इकडे ओंकारेश्वर मंदिर, भीमाशंकर मंदिरातला देखावा आहे. इथे गृणेश्वर मंदिर, इथे रामेश्वर मंदिरचं आहे आणि इथे आपले छोटे बाप्पा विराजमान आहेत. इथे सोमनाथ मंदिराचा देखावा आहे आणि इथे त्र्यंबकेश्वर मंदिर. असा हा पूर्णपणे देखावा अगदी सुंदर केलाय. बघता तुम्ही सीन पण एकदम सुंदर लावली आहे, ग्रीनरी अशी. तर मित्रांनो पाऊस खूप आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे अरुणोदय मित्रमंडळच्या इथे आम्ही थांबलोय. पाऊस खूप असल्यामुळे बघा तिथे खूप पाऊस आहे, त्याच्यामुळे आम्ही थांबलो इकडे. तर पाऊस थोडा कमी झाल्यावरती आम्ही निघू इकडे. ठीक आहे, पाऊस कमी झाला की निघणार इकडे. इकडे बघूया आपण पहिला आपण इकडे जाऊन येऊया. चला आपण पहिला परळच्या लंबोदरला जाऊया. ते गर्दी कमी आहे तर आपल्याला लगेच दर्शन होईल. दक्खनचा राजा, त्याच्यानंतरला आपण जाणार आहोत परळचा राजा बघायला.
तर आता आपण आतमध्ये आलोय परळचा लंबोदर बघायला. असं आहे, आतमध्ये आल्यावरती असं केलंय त्यांनी. तर आता इथे आपण परळचा लंबोदराची मूर्ती बघूया. खूप सुंदर बघा मित्रांनो, दख्खनचा राजा ज्योतिबा याची प्रतिकृती आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. तर मित्रांनो आता आपण चाललोय लाल मैदानचा राजा. काय बोलते? परळचा इच्छापूर्ती गणपती बाप्पा लाल मैदान गणेशोत्सव मंडळ परळ. तर बघूया आपण इकडचा गणपती बाप्पा कशा प्रकारचा आहे ते. ठीक आहे, जाऊया आता आपण. इथे एक छोटस मंडळ आहे, तिकडे पण गणपती बाप्पा आहेत आतमध्ये. तर आता जाऊया आतमध्ये. पाऊस भरपूर आहे, सगळी पब्लिक भिजलेली आहे. आम्ही छत्री आणली ते बरं केलं. आणि शुभमच्या बॅगेत पण एक छत्री होती, त्याच्यामुळे एक छत्री मागे एक छत्री आम्ही इकडे घेतली. तर जाऊया. तर मित्रांनो आता आपण आलोय लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळ. 79वे वर्ष आहे त्यांचं. तर हा लाल मैदानच्या बाप्पाचा देखावा आहे. तर आपण आता इथून आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो हा आहे लाल मैदान गणेशोत्सव मंडळ परळ. परळचा इच्छापूर्ती. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत परळला. परळचा राजा, इथे परळचा राजा श्री दर्शनाची रांग. तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं. तर इथे जत्रा पण भरल्यासारखं आहे. जत्रा भरली आहे म्हणजे दरवर्षीप्रमाणे. इकडे तुम्हाला काय खायचं असेल तर खायला आणि खेळायला वगैरे आतमध्ये आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर इकडे गर्दी बघता. इथे परळच्या राजाला श्रीराम मंदिराचा देखावा केला आतमध्ये. तर आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघता मित्रांनो, इथे खायला वगैरे तुम्हाला सोय केलेली आहे परळच्या राजाच्या इथे. या साईडला पण स्टॉल्स आहेत. जसं जत्रेमध्ये असं तशाच प्रकारे इथे स्टॉल आहेत सगळीकडे. तर मित्रांनो आता आम्ही आलोय परळच्या राजाच्या दर्शनासाठी. ते तुम्ही तिकडे बघताय ती मेन लाईन आहे आणि इकडे पासवाल्यांची लाईन आहे. आणि इथे आम्ही निखिलच्या ओळखीवरती आलोय. निखिलचा मित्र आहे दिल्ली इकडे. तर आम्ही या लाईन मध्ये आहे. ही लाईन बघताय तुम्ही, ही पासची लाईन आहे आणि ती तिकडे मेन लाईन आहे. तर इथून आपण आता चाललोय दर्शनासाठी. तर बघूया आपलं दर्शन कसं होतंय ते. तर मित्रांनो आता आपण आतमध्ये चाललोय. मूर्ती बघा मित्रांनो. ही आहे परळच्या राजाची मूर्ती. सुंदर असं श्रीरामाच्या अवतारामध्ये आहे.
तर मित्रांनो इथे आतमध्ये होती परळच्या राजाची मूर्ती आणि तुम्ही इकडे या बाजूला बघताय ना श्री राम मंदिराचा सुंदर असा देखावा बनवलाय. हो बघा. मोरया मोरया. जय श्रीराम. आणि इकडे बघताय तुम्ही श्रीराम यांचं मंदिर सुंदर आहे आणि इथे श्रीरामांची मूर्ती आहे समोर तुम्ही बघताय. पार्क मोडक लाईट पुढे घ्या. पार्क मोडक. चला चला थांबू नका पुढे. हे बघा तर इकडे पूर्ण मेळा भरतो ते बघताय तुम्ही. आता पाऊस असल्यामुळे बंद आहे पूर्ण. आकाश पाळणा वगैरे आहे सगळं. तर खूप छान असे जत्रा असते इकडे परळच्या राजाच्या ठिकाणी. तर बघताय तुम्ही इकडे असे स्टॉल्स आहेत सगळीकडे जसे मेळ्यामध्ये भरतात तसे. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मेळा भरलाय. दरवर्षी असतो. तर मित्रांनो इकडे भूक लागली म्हणून आपण इथे पाणीपुरी खाणार आहेत. आता पाणीपुरी आणि रगडापुरीची ऑर्डर दिली आहे. तर मित्रांनो आपण आलोय रेल्वे कॉलनीत परळच्या. तर इकडे परळचा मोरेश्वर तुम्ही बघता समोरच आहे. परळचा मोरेश्वर. खूप पाऊस आहे. तर इकडे तुम्हाला मी दाखवतो कॉलनीतली मूर्ती कशा प्रकारची आहे ती. मित्रांनो ही बघताय परळचा मोरेश्वर ची मूर्ती आहे आणि इथे कैलास पर्वताचा देखावा केलाय. तर मित्रांनो आपण आलोय आता मुंबईचा राजा गणेश गल्ली इकडे आलोय आपण. तर इकडे बघता तुम्ही हा देखावा. रामेश्वर मंदिराचा देखावा केला आहे इकडे आतमध्ये. आणि इकडे लाईन तर खूपच मोठी आहे. इकडे बघता तुम्ही यासाठी. आणि इकडे आता बघूया आपण पास विचारूया. पास देतात का आपल्याला विचार. मित्रांनो इकडे 20 रुपये पास आहे यांच्याकडे. तर आपण इकडे पास घेतलेला आहे. दाखव पास. पास कुठे आहे. भिजतील ठेवा. तर इथे मित्रांनो बघताय उपमा केसरीची गदा आहे. महेंद्र गायकवाड. तर इकडे बघता तुम्ही आतमध्ये डेकोरेशन. 2 दिवस आधी पण व्हिडिओ टाकलेली मी पण त्याच्यामध्ये हे लायटिंग्स वगैरे काहीच नव्हतं चालू केलेलं. तर इथून आता आपण चाललो. ही पासची लाईन आहे आणि ही दर्शनासाठी लागलेली दुसरी लाईन आहे जी विदाऊट पास आहे. आणि आपण आता इथून पासच्या लाईनमधून चाललो आहे आतमध्ये. असे इकडे द्यायचे. इकडे बघा पास फाडायचे. असे फाडायचे आणि इथून आतमध्ये जायचं. आता इकडे बघताय मूर्तिकार कैलासवासी श्री दीनानाथ वेलिंग प्रवेशद्वार मुंबईचा राजा. तर हे मित्रांनो रामेश्वर मंदिर नाही आहे. श्री रामनाथ स्वामी मंदिर असं आहे. या मंदिराचा देखावा इकडे केलेला आहे. नंदी बघता तुम्ही केवढा मोठा आहे.
बघताय मित्रांनो, आपण इथे पोहोचलोय आतमध्ये. तर हा आहे मुंबईचा राजा. तर मित्रांनो, आपलं मुंबईच्या राजाचं दर्शन सुद्धा अगदी सुंदर झालेलं आहे. तर आता आपण चाललोय चिंचपोकळीला जाऊ बहुतेक. ठीक आहे. तर वाजलेत सकाळचे 4:30 वाजलेत आहेत आणि आता आपण चाललोय चिंचपोकळीला. तर जाऊया. मित्रांनो, दमलोय खूप चालून आणि इथे बसलोय आम्ही. आता आईस्क्रीम खातोय. तर जसं परळच्या राजाची इथे जत्रा भरलेली, तशीच मुंबईच्या राजाच्या इथे पण अशी जत्रा भरल्यासारखे स्टॉल आहेत सगळे. मनोरंजनासाठी खेळ वगैरे आहे तिकडे. तुम्ही बघताय जसे मेळ्यामध्ये असतात तसे. 150 रुपये फुकट गेले. आधी ना काढलीच व्हिडिओ. आयुष्यात कधी गेलंच नाही. त्याच्यामध्ये नाही जात रे रिंग. ते उडतात. कधी लक बाय चान्स बसली तर बसली. हे बघा, इकडे ते बॉलचा गेम पण आहे. कैसे 50 रुपये हर नंबर है. प्राइस है. खाली गया पैसा वापस है. तर निखिल इकडे गेम खेळतोय. बघूया. प्रत्येक नंबरला प्राइज आहे आणि काहीच नाही लागलं तर पैसे परत बोललाय तो. तर बघूया. तीन गेला ना. 3 नंबर. जास्त नंबर आहे त्याला अरे गेला भाई. 6 मध्ये गेला. टीव्ही भेटली असते मित्र. आधी जास्त मोठा प्राइस आहे ना. 34ला काय जार आहे. म्हणजे बाल्डी बिल्डी नको. लालबागचं दर्शन बाकी आहे. सर घेऊ ना बँकेत टाकू. हा, तो नेमतो. 2 गेले. 6 मध्ये 2 गेले. तर 33 प्लेट आहे. बघूया. तू खेळ चल फटाफट. झाले ना. 18 नंबरला काय आहे? अजून किती 2 बाकी आहेत ना. 22 झाले ना. आता 22च्या वरती बघ काय. 22 आणि 4 पण नाव. 22 आणि अजून 2 टाक. 34 नंबरला बघ आहे. ते वरती जग आहेत बघ. फ्रेम पण आहे. अजून किती ना. 6 नंबर गेला. 28 28 नंबर को क्या है? ओ माय गॉड. 50 रुपये का भाव. 28 नंबरला हा लागलाय. आता तो घेऊन फिरायला लागणार आहे. आलूवडी चल चालू करायचं. घे चल. हे बघा, हे भेटलंय निखिलला. 50 रुपयात काम पाहिजे. हो हे देवाने 50 रुपये भेटतील. 100 रुपये लागतो ना भाई. हे लागलंय निखिलला. बाउल नाही, हे फ्रूट ठेवायचं. चला आता दादा खेळतोय. अरे भाई 1 नंबर है भाई. पहिलाच 1 नंबर.
भाई कमी कमी नंबर मध्ये प्राइस बघून हे कर. किती झाले आता भाई, किती झाले? 4 झाले ना. 4 बाकी आहेत ना. 8 नंबरला बघ किती, 8 नंबरला कलशी आहे. तीन गेले ना, 7 झाले ना. हा समज 7, 8, 9, 10. 10 नंबरला काय आहे? हा 10 नंबर ट्राय कर. 10 नंबर ट्राय कर, एक मध्ये. आयला किती झाले भाई, किती झाले मोज? 4, 5, 9 झाले. 6, 4, 10, 1, 11, 11, 1, 12. 12 झाले. 12 झाले ना. आता एक टाकलं तर किती होतं? 2च आहेत. 14 नंबरला तरी पण बघ काय 14 नंबरला काय नाही. असेल ना काय ना, पण हर एक नंबर को आहे ना. चौदा आणि कुठला नंबर बाकी आहे दुसरा? 14, 10च्या वरती ते गेला सत्तर. चल बघू आता काय लागेल तो. 18, 16 झाले. 16 नंबरला ते बघ ते 18 बिटर नको, जास्तीचा टाक बघ. आया 10, 16, 20, 21. फनी आहे फनी. चलो भाई चालू कर. ते पैसे द्यायचे हे आलूवड तिथे तिथे बसलाय. दिले पैसे ना. तर मित्रांनो सकाळचे 5 वाजता त्यांनी आपण आलो ते लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ. तर हे आहे लालबागच्या राजाचं प्रवेशद्वार. आणि गर्दी बघताय तुम्ही, इकडे भरपूर आहे गर्दी. तर मित्रांनो आता आपण आहोत लालबागच्या राजाच्या लाईनमध्ये. बघता तुम्ही आणि इकडे पाण्याची व्यवस्था केली आहे. तर बघूया आपण किती वेळ लागतोय. आपण 5:15 या आतमध्ये लाईनमध्ये घुसलोय. तर बघूया आपल्याला किती वेळ लागतोय दर्शनासाठी. मुखदर्शनाच्या लाईनमध्ये आहे आपण. आणि आता आपल्याला किती वेळ लागतोय ते बघूया आपण. ठीक आहे चालेल. खूप लाईन आहे पण लाईन चालली आहे आता फटाफट. आता बघूया किती वेळ लागतोय ते. आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. लाईन आहे आणि इकडून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे बघा अशा प्रकारे लाईन आहे. फुल टाईट सिक्युरिटीमध्ये आहोत आपण. हे निशांत इकडे या साईडला या. मित्रांनो आपण आता लाईनमध्ये आहोत.
मित्रांनो आपण इकडचा टप्पा कंप्लीट केला आणि इकडून आता आपण इकडे चाललोय या टप्प्यातून. हा टप्पा पण खूप मोठा आहे, जेवढा इकडून आलो तेवढाच. तुम्ही बघताय पब्लिक बघा. आणि आता आपण इकडे चाललोय या टप्प्यामध्ये. तर मित्रांनो आता आपण लाईनच्या इथून पुढे आलोय मेन मंडपामध्ये लालबागच्या राजाच्या. तर हा आहे लालबागच्या राजाचा मंडप, मेन मंडप आहे. बघता इकडे. तर आता आपण मेन मुखदर्शनाच्या लाईन मध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो इथे खूप वेळ लाईन मध्ये उभं राहून या एका व्यक्तीला चक्कर आली आहे. तर इथे बघताय मित्रांनो इकडे चक्कर आली आहे. तर मित्रांनो आपण हळूहळू जवळ पोहोचतोय. तर मित्रांनो मी पोहोचलोय लालबागच्या राजाच्या समोरच आहे मुखदर्शन. मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो सकाळचे 8:30 वाजल्यात आणि आपण आलोय आता काळा चौकीला. हा इकडे आहे काळा चौकीचा महागणपती आणि त्याच्या समोरच गेट आहे जीन्स पोकळीचा चिंतामणी. 106वं वर्ष. तर मित्रांनो ही आहे चिंतामणीच्या दर्शनासाठीची लाईन. तुम्ही बघताय खूप मागून आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आलोय सकाळी घरी. आमचं सकाळी 8:15ला लालबागच्या राजाचं दर्शन झालं आणि नंतरला चिंचपोकळीच्या चिंतामणीला गेलो. त्याच्यानंतरला काळा चौकीच्या
महाराजाला जाणार होतो आम्ही, पण मोबाईल माझा स्विच ऑफ झाला, बॅटरी एकदम लो आणि पॉवर बँक पण नव्हता कॅरी केलेला, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आलेला. आणि झालं व्यवस्थित दर्शन झालं. तुम्ही व्हिडिओ बघितलीत आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बघितलं की लालबागच्या राजाच्या दर्शनाला किती गर्दी होती, भरपूर गर्दी होती तिकडे. भक्तांना म्हणजे असं चक्कर वगैरे येत होत्या तिकडे, आणि तिकडे फक्त पोलीसच होते, तिकडचे कार्यकर्ते तर मला कोणी दिसले नाही तिकडे मदत करताना. तर बघा, तुम्ही जाणार असाल तर विचार करून जा. 4 तास मला लागले दर्शनाला तिकडे. तर मग नंतरला दर्शन झालं, ते पण 2-3 सेकंद पण तिकडे उभं राहायला देत नाही. तिकडे जवळ गेल्यावरती लगेच बाहेर काढतात. फक्त मुखदर्शनासाठी फक्त बघायला आणि डोकं टेकवायचं असेल, म्हणजे चरण दर्शन करायचं असेल तर तिकडे फक्त डोकं टेकवलं की लगेच तुम्हाला पकडून बाहेर काढणार असं आहे. तर मग जाताय तर विचार करून जा. आणि भयंकर गर्दी असते. तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली ही कमेंट करून सांगा मला. मी पण आताच झोपून उठलो आहे, आलो ते पूर्ण झोपूनच गेलो आणि आता उठलो आहे. संध्याकाळचे वाजले त्यात 7. तर मग चाललो आहे, आज रात्री गावी चाललो आहे आणि आजच्या व्हिडिओला एंड करतो आहे मी. आणि आपल्या गावच्या व्हिडिओ पण येतील, तर त्या पण तुम्ही बघा. आणि ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच व्हिडिओ आपल्या येत राहतील. तोपर्यंत बाय, स्वतःची काळजी घ्या. चला भेटू पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. ठीक आहे, चला बाय बाय.